त्यावेळेला पैसे ठेवण्यासाठी बघा कसं पैसे विड्याचा पानाचा लेटर बॉक्स घरच्या बाहेर एका मुसलमानाला नदी पार करत असताना मुलगा आजारी आहे तर त्यांच्या हातात विडी होती ती विडीचा तंबाखू काढून दे म्हणले तर बरा झाला ती बरा होत नव्हता ती पत्र आहे इकडे नर्मदा यात्रा करायला सांगितली होती त्यावेळेला नर्मदा यात्रेत हा वाघ समोर बसला गणपती समोर बसलो वाघाने ते स्वामीच्या रूपात त्यांनी दर्शन केले वाघच झाले होते स्वामी ही नर्मदा माता आहे ती त्यांना लग्न कर म्हणून सांगत होते त्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले त्यांनी सांगितलं मी संन्यासी आहे मला काय संबंध नाही मी सुद्धा नर्मदा माता आहे त्यांना दूध घेऊन आली होती स्त्रीला तर ते म्हणायला लागले की मला संन्यासाला दूध देण्याची काय आवश्यकता आहे त्याने आग्रह केल्यामुळे ते पी आले मग त्याची प्रकृती सुधारली म्हणजे हे साने स्वामी होते चिलीम ओढायचे कुणी नर्मदा परिक्रमावासी आला की त्याला ते आत घेऊन यायचे आणि चिलीम द्यायचे चिलीम ओढली तर त्याला पुढे नर्मदा प्रदर्शन नाही तर नाही ते चिलीम एका ह्याच्यातच त्यांनी त्याची संपवून टाकली हे बाबा महाराजांचं असतात गुरु परंपरा स्वामीजींचं गोपाळबा खेळकर वाळकर बुवा त्यांचे शिष्य सीताराम बुवा त्यांची काय पुढे शिष्य परंपरा शिवाजी महाराज ह्याला होते कोल्हापूरला होते शाहू महाराजांनी त्यांना बोलवलं त्याच्यानं मटण खायला दिलं त्याचं मटणाचं ताट समोर आल्यानंतर गुलाबाची फुलं झाली फलटणच्या तिथे समाधी आहे ते इथे येत असत देवदारी असताना ते आचार्य अंधेरी पीठाचे त्याचं वाङ्मय मिळवणे कापलं त्याचा हा प्रमुख विजय सरवते सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आचार्यांसवे सर्वांचं आगमन झालेलं. आपण या सुंदर कार्यक्रमाची मंगलमय कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा वेदवृत्त आणि आपल्या सर्व गुरुजींनी केलेल्या शांती सुक्त पठणानं करणार आहोत. मी गुरुजींना तशी विनंती करतो. श्रणमन्नोतिभिः सीदसादः
विश्वासो भवन्तु नः विश्वे देवानो अद्य स्वस्तये वैश्वानरो वसो नगरे स्वस्तये देवा भवन्द्रभव स्वस्तये स्वस्ति नो रुद्रपात्वं होसान्या विषन्ना विषन् रूपाणि रूपाण्या विषन्न काविषन्नित्या विषन्न सखा सुषेव सुषेव सखा सखा सुषेव एद्धेति सुषेव सखा सखा सुषेव एधि सुषेव एद्धेति सुषेव सुषेव एधि नो न एधि सुषेव सुषेव एधि नः सुषेव इति सुषेवाः एधि नो न एधि नः न इति नः वास्तोष्पदे पदे वास्तोर्वास्तोष्पदे ध्रुवा ध्रुवास्तोष्पदे ध्रुवा पदे ध्रुवा ध्रुवा पदे ध्रुवा सूर्णा सूर्णा ध्रुवा पदे ध्रुवा सूर्णा सूर्णा ध्रुवा ध्रुवा सूर्णां सत्रं सूर्णा ध्रुवा ध्रुवा सूर्णां सत्रं सूर्णां सत्रं सूर्णा सूर्णां सत्रं सौम्यानां सत्रं सूर्णा सूर्णां सत्रं सौम्यानाम् औ सत्रं सौम्यानां सत्रं सौम्यानाम् सौम्यानामिति सोम्यो भेत्ता भेत्ता द्रप्सो भेत्ता पुरां भेत्ता द्रप्सो भेत्ता पुरां भेत्ता पुरां शश्वतीनां भेत्ता पुरां शश्वतीनां पुरां शश्वतीनामिन्द्र शश्वतीनां पुरां शश्वतीनामिन्द्राः शश्वतीनामिन्द्र शश्वतीनामिन्द्र शश्वतीनामिन्द्रो मुनीनाम् इंद्रो मुनीनामिन्द्र सखा सखा मुनीनामिन्द्र इंद्रो मुनीनां सखा सखा मुनीनां सखा सखेति सखा तद्वंशं वो मनांसि जानताम् देवा भागं यथा पूर्वे सञ्जानाना उपासते मन्त्रसमेति समाने साधितमेषाम् समानं मन्त्रमहिमन्त्रेव समानेन वो हविषा जोमि समानेव आकोति समाना हृदयानि वा समानमस्तु वो मनो यथा वस्तु सहासोति हरिः इथं स्मृती दालन असा शब्द वापरलाय, प्रदर्शन असा नव्हे. कारण इथं प्रत्येक गोष्टीत प्रदर्शनापेक्षा दर्शन आहे आणि जपण्यात जप आहे. या साऱ्याची अनुभूती पुन्हा पुन्हा घेण्याकरता हे स्मृतिदालन आपल्याकरता आज उघड झाले. आणि मी सुरुवातीला अगदी 2 शब्दात आचार्यांची माहिती सांगायचा प्रयत्न करतो. खरं म्हणजे सर्वत्र सुविख्यात असं हे व्यक्तिमत्व आहे. कुणी त्यांना भागवताचार्य म्हणून ओळखतं, कुणी त्यांना रामायणाची कथा करणारे म्हणून ओळखतात. त्यांचं मूळ नाव किशोरजी व्यास, आचार्य किशोरजी व्यास याच नावानं ते आपल्याकडे डेरवणला अध्यक्ष म्हणून सुद्धा सत्कार अतिशय आनंदानं आपल्या सर्वांच्या तर्फे आपले प्रमुख ट्रस्टी माननीय श्री विकासराव वालावलकर साहेब यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि गणेश प्रतिमा देऊन करावा अशी नम्र विनंती करतो. श्री सद्गुरु दिगंबरदास महाराज की जय. आदरणीय सुनीलजींचा सत्कार माननीय श्री विकासरावांनी करावा अशी विनंती करतो. जय जय रघुवीर आज हे स्मृतिदालन जे निर्माण झालं त्या स्मृतिदालनासाठी सुद्धा अनेक हात इथं लागलेले आहेत. या सगळ्यांचा गौरव इथं करण्याचं योजलेलं आहे. सुरुवातीला आपल्या सर्वांना परिचित असणारं असं हे व्यक्तिमत्व माननीय श्री श्रीकांतजी देवधर. आता हे देवधर म्हणजे देव धरून बसलेत आणि त्यांच्या हातनं वारंवार देवाच्या मूर्ती घडतात हे वेगळं सांगायला नको. गणेश मूर्तिकार पेणचे म्हणून ते सर्वत्र प्रसिद्ध, अगदी तालुक्याचे गणपती मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत.
पण अगदी अभिमानानं सांगावं की युरोपमध्ये जाऊन सुद्धा तिथल्या अनेक देशातनं शिल्पकला भारतातली तिकडे शिकवण्याचं काम माननीय श्रीकांत देवधर यांनी आपल्या मठाशी संबंधित म्हणायचं म्हणलं तर पाटकरांनी केलेल्या पॅनल नंतर डेरवणची अनेक पॅनल ही देवधरांच्या हातची आहेत आणि इथल्या गणपतीच्या मूर्तीपासून अनेक मूर्ती देवधरांनी बनवलेल्या आहेत. देवधर अतिशय चांगलं बोलतात सुद्धा. आपण शिवजयंतीत एकदा त्यांचा अनुभव घेतलेला आहे, आजही घेणार आहोत. पण आज विशेष सत्कार त्यांचा याकरता होतोय की खाली आपण जर प्रदर्शनात बघितल्यात दर्शन घेतलं कोणाचं, बाबा महाराजांचं आणि दिगंबरदास महाराजांचं, तर त्या दोन्ही मूर्ती देवधरांनी घडवलेल्या आहेत. आता यानंतर मी आपल्याला ज्यांची माहिती सांगणार आहे ते आहेत आर्किटेक्ट माननीय श्री अजित कुडचडकर. हे प्रदर्शन निर्माण करायचं काका महाराजांनी ठरवल्यानंतर ते कशा रीतीनं निर्माण व्हावं याचा आराखडा सुद्धा त्यांचा आहे, म्हणून तर आज आपण आवर्जून त्यांचा सत्कार करणार आहोत. पण कुडचडकरांनी एक त्यांचा अभिप्राय 2 ओळीत लिहून दिलाय. ते म्हणतात, हे माझं परमभाग्य आहे की महाराजांच्या मनातलं कागदावर उतरवण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली आणि ज्या अर्थी गेली 18-19 वर्ष मी इथं टिकून आहे त्या अर्थी मी ती जबाबदारी पेलण्यात थोडाफार यशस्वी झालो असं म्हणायला हरकत नाही. यानंतर या स्मृतिदालनात आपण फेरी मारलीत तर अनेक पद्धतीने या वस्तू आपल्या समोर ठेवल्यात. त्यात पत्र आहेत, ती वाचता आली पाहिजे. ज्या वस्तू ठेवल्यात त्यांच्याकडे आपलं लक्ष आकर्षित झालं पाहिजे, त्या व्यवस्थित दिसल्या पाहिजेत. यासाठी ज्या ज्या यंत्रणा तिथं तयार केल्यात, मग त्या फ्रेम्स असतील, तिथं लाईटची म्हणजे प्रकाशाची व्यवस्था केली असेल, ॲक्रेलिकचे खोकी बनवली असतील, तर या सगळ्या गोष्टी बनवणारे श्री हरीश करमरकर हे इंजिनियर आहेत आणि त्यांचा गौरव आपण आता करायचा आहे. हरीश करमरकर हे सँडविक एशियामध्ये नोकरीला होते. ते बीई झालेले आहेत, सीओईपीला पुण्यातच शिकले, बीई झालेले आहेत आणि तसंच मेटॅलर्जीचा डिप्लोमा सुद्धा त्यांनी केलेला आहे. खरं त्यांचा व्यवसाय तो म्हणजे हे बँडेड वगैरे असतात की नाही, ती कटिंग करायचे, डाय निर्माण करायचा व्यवसाय. पण महाराजांच्या सहवासात आले आणि मग तिथल्या हॉस्पिटलपासून इथली सगळ्या फॅब्रिकेशन सकट सर्व कामं ते मन लावून करायला लागलेत आणि सर्वांप्रमाणेच त्यांचीही गत झालेली आहे की ते इथलेच झालेत. अशा या हरीश करमरकरांचा सत्कार आचार्यांनी करावा अशी विनम्र प्रार्थना आहे. करमरकरांचं एक वैशिष्ट्य मुद्दाहून सांगतो की त्यांनी नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय का चालू केला याविषयी एक गंमतशीर वाक्य त्यांच्या मुखातून आलं की मद्यपान, मांसाहार या अयोग्य गोष्टी वरिष्ठांच्या पार्टीतनं करायला लागतात आणि याविषयी घृणा असल्यामुळं त्यापासून शक्यतो लांब जावं म्हणून त्या अधिकाराची नोकरी सोडली आणि स्वतंत्र व्यवसाय घेतला. आता मात्र सद्गुरूंनी सर्व काही त्यांच्या मनासारखं घडवलेलं आहे. यानंतर 2 विजय आपल्या समोर येणार आहेत आणि त्यातला एक विजय म्हणजे श्रीयुत विजय सरवटे, ऍग्रिकल्चरल मध्ये MSc. अगदी सद्गुरू दिगंबरदास महाराजांपासून कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व आणि नंतर काका महाराजांनी त्यांना बोलवलं आणि तुची बापधनी हे जे दिगंबरदास महाराजांचं चरित्र आहे त्याच्या सजावटीचं अंतिम काम त्यांच्यावर सोपवलं आणि तिथनं त्याच कामात त्यांना कायमचं गुंतवून टाकलं. कारण गंमत अशी झाली की एका पाठोपाठ एक पुस्तकं तयार करत असताना ते स्वतः व्याकरण तज्ज्ञ झाले. हे ऍग्रिकल्चरल तज्ज्ञ राधानगरीला भात संशोधन केंद्रावर ते प्रमुख म्हणून आहेत, विद्यापीठाचे असोसिएट प्रोफेसर आहेत. पण हे करता करता मराठी व्याकरण त्यांनी एवढं स्वतःचं पक्क केलं की आता विजय सरवटे म्हणजे अंतिम शब्द, अशा पद्धतीची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आणि ही सजावट सगळी करत असताना अनेक फोटो घालून म्हणजे ते छायाचित्रण करतात, चलचित्रण करतात, हे आपण अनेक वेळा बघितलंय. पण ही सजावट करत असताना इतकं नेमके पण त्यांच्यात आलेलं आहे की 0.5 मिलीमीटरची ऍडजस्टमेंट सुद्धा ते मुद्दाहून आग्रहानं त्या टाईप सेटिंगवाल्याला करायला लावतात आणि पुस्तक देखणं होतं. ट्रस्टची 41 पुस्तकं सगळी विजय सरवट्यांच्या अंतिम नजरेखालनं काका महाराजांचा शिक्का त्याच्यावर होऊन मोर्तब होऊन आपल्या समोर सगळ्यांकडे आले आहेत आणि आपल्या मुखातून नेहमी वा असे शब्द आलेत.
यानंतर माननीय श्री विजय पुरुषोत्तम जोशी. सद्गुरू सोयरा शब्दांकन विजय पुरुषोत्तम जोशी आपण निश्चित वाचलेलं असणार. चैतन्य सूर्य हे त्यांनी केलेलंच पुस्तक. सांगू का तुम्हाला, खानू हे काका महाराजांचं जे गाव आहे त्याच गावचे विजय पुरुषोत्तम जोशी मोघे जोशी हे, आणि त्या मंदिराची सेवा यांच्याकडे होती. आणि तिथं त्यांचं सेवा कार्य बघून काका महाराजांनी त्यांना आपल्याकडे बोलवून घेतलं. स्टेट बँकेतनं ते मार्च 2001 मध्ये सेवानिवृत्त झाले. ही स्वेच्छानिवृत्ती होती. त्यांना मुळातच इकडे यायचं होतं आणि ते आले, ते इथलेच झाले. त्यानंतर जोशी कुलू वृत्तांताचं काम त्यांनी केलं आणि त्या कामानंतर इथलं प्रत्येक काम शब्दांकन जोशी यांच्याकडे काका महाराज सोपवत आलेले आहेत. आज या इथं जी पत्रं मांडली आहेत त्याची निवड ती कशी ठेवावीत, काय ठेवावीत, याच्यावर सगळा जोशी साहेबांचा अधिकार चाललेला आहे. आणि गंमत म्हणजे इथं असलेली पत्र बघून त्यांना मोठा खजिना लाभल्याचा आनंद लाभलेला आहे. तर त्यांचा सत्कार करताना योग्य माणसाच्या हातात खजिना गेल्याचा आनंद आपण व्यक्त करूया. आपले प्रमुख विश्वस्त माननीय श्री विकासराव वालावलकर यांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. आत्ताच या ठिकाणी दिगंबरदास महाराज आणि बाबा महाराज यांच्या स्मृतिदालनाचं उद्घाटन झालंय. स्मृतिदालन हा शब्द, हे नामांकन एवढं समर्पक आहे, कारण त्या ठिकाणी गेल्यावर मागे होताना सुद्धा ते स्मृतिदालन तयार होताना आणि आज सुद्धा दिगंबरदास महाराज त्यांच्याबद्दलच्या सर्व स्मृती या आपल्या मनात जागृत होतात आणि मन उचंबळून येतं. ही सर्व जी पत्र आहेत किंवा या ज्या वस्तू आहेत त्या कुठे मिळाल्या? महाराजांच्या मुख्य बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर लाकडी संदूकमध्ये. ह्या लाकडी पेट्या मी लहानपणापासून बघायचो, अगदी 6व्या-7व्या वर्षापासून. आणि शिवाजी महाराज राहतील एवढ्या मोठ्या त्या पेटा रे कायमचे बघत आलो, परंतु त्याच्यात एवढा मोठा खजिना असेल असं मला कधीही वाटलं नाही. सांगायचं असं की महाराजांचा व्यवस्थितपणा, आज जवळजवळ 70-80 वर्षाचा सर्व खजिना, सर्व ह्या पत्रव्यवहार त्यांनी इतक्या उत्कृष्ट केला आहे, म्हणून आज आपल्याला सगळ्यांना तो उपलब्ध झाला आहे. नुसताच व्यवस्थितपणा आहे का? मला नाही वाटत नुसताच व्यवस्थितपणा. त्याच्यात आणखी एक गोष्ट अशी दिसते. मला काकांनी परवा सांगितलं, जेव्हा मी पहिलं दालन बघायला आलो तेव्हा, तुला एक बायलस का रे? म्हटलं काय? तुझ्या आई वडिलांची पत्रिका, लग्नपत्रिका सुद्धा महाराजांनी ठेवली होती आणि ती बघ त्याच्यात जाऊन. आणि मग मला ती खाली जाऊन वाचायला मिळाली. 1959 सालची पत्रिका आहे. या बाजूला एका आजोळनी पत्रिका लिहिली आणि या बाजूला बाबांच्या वडिलांनी लिहिली. मला त्याच्यात विचार वनात असा आला की नुसताच व्यवस्थितपणा असता तर महाराजांनी सर्व लग्नपत्रिका प्रत्येकाच्या ज्या हजारो त्यांना मिळाल्या त्या सर्वांचाच संग्रह केला असता. मग हीच पत्रिका किंवा आणखी 2-3 आहेत, ही एकच अशी नाही, राजगुरूंची आणखी 8-10 पत्रिका आहेत, पण ह्याच त्यांनी का ठेवल्या? आणि ती 1959 साली, त्यावेळी माझे वडील त्यांच्या बरोबर नव्हते, अतिशय क्लोज नव्हते, परमभक्त नव्हते, असं काही नव्हतं, ते नंतर झाले. मग तरीही महाराजांची, बाबांची पत्रिका त्यांनी लग्नपत्रिका एवढी जपून का ठेवली? म्हणजे प्रत्येक माणूस येत असताना या त्रिकालज्ञानी ते कालत्रयातीत होते, काळाच्या पलीकडे होते आणि त्यामुळे पुढचं सर्व भविष्य बघू शकत होते. त्यामुळे येता क्षणी हा माणूस पुढे आपल्या किती जवळ येणार हे त्यांना कळलं, म्हणून त्याची पत्रिका त्यांनी कायमची लाकडी ह्याच्यात ठेवली. याबद्दल मला आनंद वाटतोच, पण त्यांच्या त्रिकालज्ञानित्वाचं मनात पुन्हा भाव आले. महाराजांची आणखी एक गोष्ट व्यवस्थितपणाची ती मला सांगावीशी वाटते. त्यांची प्रत्येक गोष्ट आम्ही बघायचो किंवा नाही चुकलो तर ते ओरडायचे. एक त्यांची गोष्ट अशी होती की वाटेत उभं राहायचं नाही, बाजूला व्हायचं. सवळातून कोण आला तर मध्ये उभं राहायचं नाही, बाजूला व्हायचं. आणि दारात उभं राहायचं नाही. हे सर्व आयुष्यभर ओरडून आणि ऐकून एवढं अंगात भिनलंय. अनेक गोष्टी अंगात भिनल्यात ज्यांच्यासाठी आम्ही त्यांचे उतराई आहोत, पण आम्हाला कळतही नाही की हे अंगात भिनले हे त्यांच्यामुळे. डेंटिस्टकडे गेलो होतो मी, डॉक्टर भन्साली म्हणून, 40 वर्ष जातो. गेलो, 3 बाजूला 3 खुर्च्या होत्या आणि दोघांवर पेशंट होते 3, आणि पेशंटचे रिलेटिव्ह होते, त्यांचे सहकारी होते, 7-8 माणसं होती. एका टेबलावरून ते धावत दुसऱ्या टेबलावर जायचे, दुसरीवरून तिसरे डॉक्टर भन्साली एक्सपर्ट होते ते. तर ते जात असताना सगळी माणसं होती, त्यामुळे त्यांना त्यांच्याच त्या 200 फुटात रस्ता काढावा लागायचा. डेंटिस्ट म्हणजे सकाळी 8 to रात्री 8 ते एकाच ठिकाणी असतात आपल्या डिस्पेन्सरी. तर ते जात असताना मी मध्ये होतो, ते धावत दुसऱ्या खुर्चीवर जात होते, ह्याचे दाट कंप्लीट करून दुसऱ्याचे. तर मी बाजूला होतो, तर पटकन मी असा 4 पावलं पुढे गेलो आणि बाजूला उभा राहिलो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. दिस इज द वे इट शुड बी.
दिस इज द वे यू शुड गिव्ह साईड. त्यांना मी बाजूला झालो आणि वाट दिली याचं इतकं अप्रूप वाटलं की त्यांनी डिस्पेन्सरीतल्या सगळ्यांना वाट कशी द्यायची असते हे बोलावून दाखवलं आणि सांगितलं अशी वाट देणारा 30 वर्षात मी पहिला बघितला. मला सांगायचं एवढं की महाराजांच्या प्रत्येक गोष्टीत एवढं परफेक्शन असायचं. प्रत्येकाला अत्यंत उत्कृष्ट नागरिक, अध्यात्मातलं गोष्ट वेगळी पण माणूसही बनवायला. तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे काकांना आवडणार नाही परंतु उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण सर्वजण त्यांना वंदन करूया. कारण ही स्मृतिदालनाची कल्पना खरोखरच अतिशय अभिनव आहे. ह्या सर्व महाराजांनी ठेवलेला खजिना या ठिकाणी लोकांसाठी मांडून त्यांनी एवढी सुंदर गोष्ट केलेली आहे. त्यात त्यांचं म्हणजे खरोखरच आपण सर्वजण त्यांचे ऋणी आहोत की हे सगळं महाराजांचं आणि बाबा महाराजांचं वैभव आपल्या समोर आलं. एक महाराजांनी, दिगंबरदास महाराजांनी हे सर्व कार्य केलं 56 ते 89 आणि अतिशय सुंदर या सर्व कार्याचा पाया रचलाय. परंतु गेल्या 20 वर्षात जे आपल्याकडे इकडे पुणा, डेरवण, अंधेरीकडे कार्य झालंय हे खरोखर प्रचंड आहे. नाही कारण ह्याच्या पुढे अजून खूप कार्य व्हायचं आहे. पण तरी सुद्धा महाराजांनी, काकांनी एवढं प्रचंड कार्य केलेलं आहे की सकाळपासून रात्रीपर्यंत 24 तास 20 वर्ष जर त्याचा ध्यास धरला नाही तर हे काम माणसाला शक्य नाही. आणि ते त्याच प्रकारे चालवणं, हॉस्पिटल, दवाखाना या सर्व गोष्टी, तिन्ही देवळं हे त्याचप्रमाणे चालवणं महाराजांच्या शिस्तीत, अदरवाईज 100 कॉलेजेस चालवणारे खूप असतील पण महाराजांच्या शिस्तीत हे केवळ अशक्य आहे. आणि तोच त्यांचं उत्कृष्ट व्यवस्थापन, दूरदृष्टी, आपल्याबद्दलचा कळवळा आणि आध्यात्मिक शक्ती हे सर्व ही स्मृतिदालन उभारताना दिसून येते. त्यांचे ऋणी राहूया, त्यांचे ऋण मान्य करूया आजच्या दिवशी. हे दालन पुढे शेकडो वर्ष राहायचं आहे. सर्व गोष्टी, हे दालन वाढतच जाईल आणि आजच्या भक्तांना आणि पुढे होणाऱ्या सर्व परमार्थ मार्गातील भक्तांना आपल्या स्वामी समर्थ पर्यंतील महान अवतारी सत्पुरुषांच्या जीवनावर माहिती मिळण्याकरता हे मार्गदर्शक बोधप्रद ठरावं आणि त्यांची आध्यात्मिक मार्गावर सर्वांची उन्नती व्हावी अशी दिगंबरदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करून मी माझं भाषण संपवतो. प्रत्येक माणसाच्या हातात त्याच्या बंद मुठीत जन्मल्यानंतर परमेश्वर काही ना काहीतरी देऊन पाठवत असतो. परमेश्वरानं आणि सद्गुरूंनी ती मूठ उघडून बघायला शिकवलेलं आहे. अशी शिल्पकला ज्यांना देऊन पाठवलं ते देवधर आता आपल्या समोर येणार आहेत. या सर्व सत्कार मूर्तींचं मनोगत व्यक्त करण्याकरता ज्यांच्या मूर्ती बोलक्या असतात ते स्वतः कसे बोलतात आपण आता पूजनीय श्री अशोक काका महाराज, परमपूजनीय आचार्य गोविंददेव गिरी उर्फ आचार्य किशोरजी व्यास, आपण ज्यांची आपल्या संस्थेत नेहमीच प्रवचनं ऐकतो असे रामदासी श्री सुनीलजी चिंचोळकर, शिवसेनेचे माजी मंत्री पण त्याच्यापेक्षा महाराजांचे परमभक्त असलेले श्री शशिकांतजी सुतार, आपले प्रमुख विश्वस्त विकाससाहेब वालावलकर, खास सांगलीहून केवळ सूत्रसंचलनासाठी आलेले प्राध्यापक कानिटकर आणि आपण सर्व मित्र, भक्त, बंधू आणि भगिनींनो, विकास साहेबांनी इतकं सुंदर भाषण केलं की मी आमच्या 5 जणांचा जो इथे कौतुक झालं त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्यापुढे उभा आहे. खरं सांगायचं तर कलावंत, आर्किटेक्ट म्हणून आमचं कौतुक झालं, पण ह्या स्थानामध्ये साधं जगणं ही सुद्धा कलेची अभिव्यक्ती आहे. महाराज कसं जगायला शिकवते साहेबांनी खूप उत्तम सांगितलं. ज्याला बाहेरच्या जगात द आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतात ते खरं म्हणजे गेल्या 20 वर्ष आम्ही इथे सगळे आपण जगण्याची कला शिकतो. आणि जेव्हा एखादी गोष्ट ते झाडणं का असेना, झाडू मारण्यात दोघांचा जो फरक दिसतो, आपण घरी झाडू मारतो आणि इथे झाडू मारलेलं दिसतं. स्वच्छ मन लावून भक्तिपूर्ण अंतःकरणाने झाडू मारणं ही सुद्धा कलेची अभिव्यक्ती होते हे मला ह्या स्थानामध्ये कळलं. आम्ही जे स्कुलापाटला होतो 1980 साली, तेव्हा 20व्या शतकातले थोर विचारवंत जे कृष्णमूर्ती आम्हाला तिथे कलेत कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी, कलेत मन
एकाग्र करण्यासाठी काय काय करायला पाहिजे म्हणून मनाच्या गोष्टींवर सिरियल घ्यायचे 6-6 दिवस. आणि ते असं सांगत असत की मन हे आपल्या अंगावर कधी बसता कामा नये, आपल्याच मनाचा बोजा आपल्याला होता कामा नये. आपण जसा कॉम्प्युटर वापरतो तसं मन आपल्याला वापरता यायला हवं. मन हे हातातल्या काठीसारखं असायला हवं. इथे काका महाराजांना आवडणार नाही, पण गेले 20 वर्ष कलेत काहीतरी करण्यासाठी काका महाराज कसा आपल्या मनाचा उपयोग करतात हे मनापासून पाहत आलेलो आहे आणि त्यातले काही अंश आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आलो. जास्ती त्यांना आवडत नाही, पण एक नक्की सांगतो की खूप मोठं काहीतरी इथे कार्य झालेलं असतं किंवा एखादा मोठा प्रसंग आलेला असतो आणि आपल्यावर एखादा जर प्रसंग आला तर आपण आधी तपकिरी असलो तर काळेनिळे होतो. मग 4-5 दिवस 8 दिवस महिने लागतात आपण त्या स्थितीतनं बाहेर यायला. काका महाराज एखादा मोठा निर्णय घेतात आणि 2-5 मिनिटात कपडे बदलून देवाला उदबत्ती दाखवताना आपण त्यांना पाहतो आणि 5 मिनिटांनी वरती येऊन ते म्हणतात देवदर काय नवीन विनोद आहे काय. आम्हाला आश्चर्य वाटतं कारण आपण त्या विचारात अजून खूप बुडून गेलेलो. निर्मितीच्या वेळी खूप त्रास होतो. आपले हे जे चेहरे आहेत बाबा महाराजांचे आम्ही करतो, 20 वर्षाची प्रॅक्टिस आहे, आम्हाला आधी खात्री वाटते आणि अजिबात जमत नाही. तुमचं सगळं टेक्निक वाया जातं. तुम्ही फक्त त्या माती या माध्यमाशी झगडता, पण काही करून बाबा महाराज दिसत नाहीत, त्यांना शरणच जावं लागतं. आणि जेव्हा ते दिसत नाहीत तेव्हा आपण झगडत राहतो. पेंटर कलेशी झगडत राहतो, रंगांशी झगडत राहतो, आम्ही मातीशी झगडत राहतो आणि अनाहूतपणे आमच्या त्यातला फक्त प्रामाणिकपणा झगडण्याचा असतो आणि अनाहूतपणे एखाद दिवशी एकदम तो चेहरा अचानक प्रगट होतो, जिथे आतमध्ये आम्हाला निश्चित जाणवतं की हे जे काही झालंय ते आपल्याकडून नाही झालं, हे आपलं फक्त माध्यम म्हणून वापरलं गेलं आणि सत्कार मात्र आपण स्वीकारतो. तुम्हाला माझी खरी भावना पोचवायचा हा प्रयत्न आहे. खरं आम्ही बाहेरच्या जगात सायन्स शिकलेले लोक कधी कधी नास्तिकतेचा सुद्धा विचार करतो, पण इथे माझा अनुभव असा आहे केवळ त्यांच्या आशीर्वादानं इथली प्रत्येक गोष्ट होते. हा गेला 20 वर्षाचा माझा अनुभव आहे. पण हे होत असताना तुम्हीही खूप मोठे होता, तुम्ही तुमच्या कलेत खूप प्रगती करता, हेही खूप वाखाणण्याजोगं आहे. आता स्मृती दालनाबद्दल थोडंसं माझा उल्लेख झाला. मी युरोपची म्युझियम्स वेगवेगळी पाहतो. आपल्यापेक्षा पाश्चिमात्य लोक मला वाटते जुन्या वस्तू ठेवायला, त्यांचं कल्चर टिकवण्यासाठी खूप अग्रेसर आहेत, खूप महत्त्वानी ते त्याच्यात काम करतात. अख्खा देश, युरोपचे प्रत्येक देश टॅक्सपेअर जे आपण साधे साधे लोक असतो ते म्युझियमसाठी खूप टॅक्स देतो, त्याचं महत्त्व ते जाणतात. मी एका ठिकाणी काम करताना एक व्हिएतनामी वृद्ध जोडपं एकदम रडायला लागलं. मी त्यांना विचारलं या काचेच्या पलीकडे तुम्हाला असं काय दिसलं की तुम्ही एवढे आनंदाने एकमेकाला मिठ्या म्हणून रडताय. ते म्हणले आमचे आजोबा जी वेताची टोपी घालत असत ती या जर्मनीच्या म्युझियममध्ये त्यांनी तशी ठेवली, जी आज व्हिएतनाममध्ये कधी बघायला मिळत नाही. आपल्या या म्युझियमबद्दल विकास साहेब म्हणले त्याची व्यावहारिक बाजू अशी की ती ट्रंक आहे, किंवा काका परवा सांगत होते की तो पैसे ठेवायचा जो पट्टा आहे कमरेचा, हे दुर्मिळ गोष्टी आहेत. कुठली ट्रंक कुठली, आणि त्याच्यावर PhD करायला पुढे लोक नक्की इथे येतील, कारण इतकं व्यवस्थित ठेवणारी संस्था मला वाटतं पुण्यातही आता नाही आहे. हा झाला त्याचा व्यावहारिक भाग. आध्यात्मिक भाग बोलण्यासारखा नाही, माझी ती लायकीही नाही. मूर्ती करताना बाबा महाराजांचा कोट मी 8 दिवस घरी नेला होता, त्याचं टेन्शन आणि व्हायब्रेशन मी खूप अनुभवलं. ते शब्दात सांगण्यासारखं नाही. इथे एकदा आणून दिलं आणि मी सुटलो असं मला वाटलं. असे वेगवेगळे अनुभव. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की इथल्या कोटाच्या गुंडीचं एखादं बटन सुद्धा तुमचं काम करून जाऊ शकतं, असं हे म्युझियम आहे. व्यावहारिक पातळीवरही मोठं आहे आणि आध्यात्मिक पातळीवर तर आपल्या बोलण्याच्या पलीकडचं आहे. मला काका महाराजांनी या संस्थेने 20 वर्ष आपला केला हे माझं गेल्या जन्मीचं खूप भाग्य समजतो. संयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. त्यांचे विचार ऐकत असताना माझ्या मनात नामदेव महाराजांची एक रचना आली की नामदेव महाराज सजीवापासून निर्जीवाचा कुठलाही जन्म देवा तू मला दिलास तरी तुझ्या जवळचा जन्म दे, अशी मागणी त्यातनं. ते म्हणतात मनुष्य करसी तरी भक्तीचे निमिसे तुझी हे द्वारी वसे ऐसे करी, पक्षी करसी तरी चारियाचे निमिसे तुझी हे द्वारी वसे ऐसे करी. बघा की पक्षी केलंस तरी बाबा या स्थानातल्या झाडावरचा पक्षी मी झालो तर किती बरं होईल.
नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिसे तुझे द्वारी वसे ऐसे करी. या प्रदर्शनातल्या ज्या सगळ्या वस्तू आहेत, कागदापासून ते या कापडी पट्ट्यापर्यंत, या पेटाऱ्यापर्यंत, हे असेच काही पुण्यात्मे आहेत की ज्यांनी तुझी द्वारी वसे ऐसे करी म्हणून या मागण्या केलेल्या आहेत आणि ते जन्म घेऊन आपल्या दर्शनाला आलेले आहेत. मंडळी, याविषयीच आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता आपले म्हणून ज्यांचा काका महाराज उल्लेख करतात ते माजी मंत्री, ज्यांनी धरणा करता आपल्याला मदत केली, ते माननीय शशिकांत भाऊ सुतार आपल्या समोर येत आहे. समाधी मंदिरामध्ये सातत्याने अनेक सणवार, यज्ञयाग, जयंती, पुण्यतिथी, उत्सव अशा प्रकारचे सोहळे वारंवार संपन्न होत असतात. आजचाही हा सोहळा त्यापैकीच पण अलौकिक असा आजचा हा सोहळा आहे. आजचं समाधी मंदिर आणि पूर्वीचं समाधी मंदिर आपण काही वर्षापूर्वी ऐकलं असेल, वाचलं असेल किंवा अनेक मंडळी या ठिकाणी पाहणारी आहेत. खूप बदल झालेला आहे. त्यावेळेस बाबांचं समाधी मंदिर आणि आवार हे पत्र्याच्या शेडमध्ये होतं. त्यावेळेची मुद्दाम एक मी घटना सांगतो की महानगरपालिकेने गैरसमज होऊन महानगरपालिकेचा समाधी मंदिराच्या आवारामधील 4 पत्रे काढले. त्यावेळेचं समाधी मंदिर आणि त्याच्या अगोदरचं समाधी मंदिर, ज्यावेळी श्री बाबा महाराजांनी देहत्याग केला त्यावेळेस समाधीची व्यवस्था पाहण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. गुरुबंध आले नाहीत, भक्त आले नाहीत, नातेवाईक आले नाहीत. एकच एक आणि एकमेव श्री महाराज श्री बाबांची सेवा करण्यासाठी पुढे आले. त्यावेळेस या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. पाणी नाही, लाईट नाही, शौचालय नाही. साधी 10x12ची एक झोपडी बांधून श्री महाराज या ठिकाणी राहू लागले आणि बाबांची सेवा करू लागले. आणि मग पत्र्याचे त्यावेळेस समाधी मंदिर झालं. महानगरपालिकेने 4 पत्रे काढले, पण त्यावेळेस महाराज फार संतापले. अक्षरशः महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना, त्या सेवकांना हाकलून दिलं. का हाकलून दिलं? कारण या ठिकाणचं काम हे नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणेच होत आलेलं आहे आणि होत राहणार. 100% नव्हे तर 101% कायद्याचं पालन या ठिकाणी होत असतं, नियमाचं पालन होत असतं. म्हणून महाराजांनी काहीही चूक नसताना त्या महानगरपालिकेने या ठिकाणी अन्याय केला म्हणून त्या अधिकाऱ्यांना हाकलून दिलं. जगराठी कशी असते पहा, जगाचा व्यवहार कसा असतो पहा. काही वर्ष गेली आणि संस्थेने आताचं जे समाधी मंदिर आहे त्याचं नूतनीकरण करण्याची परवानगी पुणे महानगरपालिकेकडे मागितली. त्यावेळेस शिवाजीराव पवार सिटी इंजिनियर होते. परवानगी तात्काळ मान्य केली. कसल्याही प्रकारचे खुलासे मागवले नाही, कसल्याही प्रकारची चौकशी नाही, कसल्याही प्रकारची अटी नाही. आणि तो प्लॅन मान्य झाल्यानंतर श्री शिवाजीराव पवार मला म्हणाले की मला स्वतःला हा प्लॅन समाधी मंदिरामध्ये निघून द्यायचा आहे म्हणून. मी त्यांना सांगितले की श्री काका महाराज डेरवणला आहेत म्हणून. ते मला म्हणाले की आपण डेरवणला जाऊ. आता मला काही खरं वाटत नव्हतं की ते डेरवणला येतील का नाही म्हणून, पण त्यांनी आग्रह धरला की आपण डेरवणला हा परवानगीचा प्लॅन निघून द्यायचा म्हणून. मग मी, शिवाजीराव पवार, असिस्टंट सिटी इंजिनियर श्री हरिहर आणि पुण्यातील प्रख्यात आर्किटेक्ट श्री पंडित जोशी आम्ही डेरवणला गेलो. श्री काका महाराजांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने श्री शिवाजीराव पवार यांनी साष्टांग दंडवत घातलं. परवानगीची कागदपत्र सुपूर्त केली. आणि त्यावेळेस जी घटना घडली होती 4 पत्रे काढण्याची, त्यावेळेस शिवाजीराव पवार सिटी इंजिनियर नव्हते किंवा मोठे अधिकारी पण नव्हते,
पण त्यांच्या स्मरणामध्ये सुद्धा ही गोष्ट होती, कोणी ऐकून किंवा सांगून त्यांच्या स्मरणामध्ये राहिली होती. आणि त्यांनी झालेल्या चुकीबद्दल श्री काका महाराजांची माफी मागितली आणि त्यांनी त्यावेळेसच शब्द दिला की आता मला क्षमा करावी. यानंतर महानगरपालिकेचं सर्व प्रकारचं सहकार्य समाधी मंदिराला राहील आणि आजपर्यंत बऱ्यापैकी पुणे महानगरपालिकेचे सहकार्य समाधी मंदिराच्या कामाला मिळत आहे. या स्मृतिदालनालाही हे सहकार्य मिळालेलं आहे. श्री महाराजांनी अनेक संस्था, अनेक पक्ष, अनेक संघटना, अनेक व्यक्ती यांना सरळ हस्ते मदत केली. आजही आपल्याला ही मदत मिळत आहे. मदत केली तर एका हाताची दुसऱ्या हाताला मदत केलेली माहीत नाही. कुठं जाहिरात नाही, कुठं प्रसिद्धी नाही, कुठं अटी नाहीत, कुठं सत्कार करून घेणंही नाही. अशा प्रकारची मदत ही आपल्याला या ठिकाणी समाजसेवेच्या कामाचा पाया श्री महाराजांनी घातला आणि आता डोंगरा एवढं काम हे उभं राहिलेलं आहे. सद्गुरूंचं कार्य हे सिद्धीस नेणं हाच धर्म श्री काका महाराजांनी मानला आणि म्हणूनच हे काम सर्व हे कार्य कुठं कुठेतरी सिद्धीस न्यायला पाहिजे. म्हणून मी त्या घटनेला एक साक्षीदार आहे. मुद्दाम त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो की आम्ही काही मंडळी श्री महाराजांच्या समोर त्यावेळेस बसलो असताना समाधी मंदिरात आजच्या सारखीच तेव्हा पण कामं सुरू होती. मंदिराच्या आवारामध्ये श्री काका महाराज कोणाला तरी मोठ्या आवाजामध्ये रागावून कामाच्या संदर्भात बोलत होते, सांगत होते आणि हे सगळं बोलणं महाराजांच्या कानावरती पडत होतं. आणि महाराज म्हणाले, ते त्यांच्याच भाषेत सांगतो, कोण ओरडतंय रे? तू ओरडतोय ना? तो मीच आहे. माझ्यानंतर तोच तुमचा सांभाळ करणार आहे. बंधू भगिनींनो, याची प्रचिती आपण वारंवार घेत आहोत. या प्रसंगी श्री काका महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करतो की असंच प्रेम, असेच आशीर्वाद आपल्या भक्तांच्या पाठीशी असू द्यावे आणि आमचा सांभाळ करावा अशी दोन्ही कर जोडून विनंती करतो आणि माझे 4 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. उजळावया नित्य लागे जळावे असं म्हणतात. अशाच काही भूतकाळातल्या आठवणी त्यांनी अवघड प्रसंगाच्या सांगितल्या आपल्यासमोर आणि सर्वत्र सद्गुरू भरलेला आहे हे मोठं तत्वज्ञान सांगून त्यांनी आपले विचार इथं व्यक्त केले. आता आपल्यासमोर येणार आहेत ते आपले आजचे प्रमुख पाहुणे सुनीलजी चिंचोली. जय जय रघुवीर समर्थ. या संबंध स्थानाचं शक्तिस्थान जर काही असेल, मर्मस्थान जर काही असेल तर ते म्हणजे गुरुभक्ती आहे. निजहितबोध हा ग्रंथ आपण पाहत होतो. त्या ग्रंथामध्ये दिगंबरदास महाराजांनी गुरुभक्ती हीच एकमेव साधना केली आणि तीच सांगितली. गुरुगीता जर आपण पाहिली तर त्या गुरुगीतेमध्ये सुद्धा सद्गुरूंची भक्ती ही साधना सांगितलेली आहे. समर्थाने ते म्हटलेले आहे, सद्गुरूचे जन्मस्थान त्याची भजनाचे लक्षण. जीवनात सद्गुरू आले की खरी भक्ती सुरू झाली. तर अशा प्रकारची सद्गुरूची परंपरा, भक्तीची परंपरा या ठिकाणी जतन केली जाते आहे आणि या स्मृती दालनाने त्या अध्यायाचा अक्षरशः कळस चढलेला आहे. या सगळ्या ज्या वस्तू आहेत या जतन करणं हा सगळा अनमोल ठेवा, सांभाळून ठेवणं हे एक फार मोठं उत्तरदायित्व आहे. या नुसत्या वस्तू नाही आहेत, त्या वस्तूंच्या पाठीमागे काही स्पंदन आहेत, काही कंपन आहेत. मॉडर्न फिजिक्सने आता हे सिद्ध केलेलं आहे. ज्ञानेश्वर गुरुकुलतर्फे जे सांस्कृतिक साहित्य संमेलन झालं होतं त्याच्या समारोपाच्या वेळेला डॉक्टर विजयराव भटकर म्हणाले की भगवद्गीता जी सांगितली गेली ती स्पंदनं, ते शब्द सगळे वातावरणामध्ये आहेत आणि सायन्सचं म्हणणं असं आहे की आपल्याला जर शक्य झालं, अशी यंत्र आपण जर निर्माण करू शकलो
तर ते सगळे शब्द पुन्हा कंपोज करता येतील आणि आपल्याला कृष्णाच्या मुखातनं सगळी भगवद्गीता पुन्हा ऐकता येईल. मॉडर्न फिजिक्सने सिद्ध केलं आहे, या नुसत्या वस्तू नाही आहेत. विवेकानंद पाँडिचेरीला गेले. शंकर शेट्टी यांच्या घरात त्यांचा मुक्काम होता. 5-6 दिवस ते त्यांच्या घरात राहिले होते. या घटनेला जवळजवळ 48 वर्ष होऊन गेली. 48 वर्षानंतर या शंकर शेट्टींच्या घरामध्ये योगी अरविंद आले. स्वामी विवेकानंद इथं येऊन राहून गेले, त्यांना माहिती नव्हतं. शंकर शेट्टी गेलेले होते. त्या घरामध्ये अरविंद आले आणि जी खुर्ची त्यांना बसायला दिली त्या खुर्चीवरती अरविंद 1-1.5 मिनिटं बसले आणि लगेच उठले. आणि अरविंदाने सांगितलं की पुन्हा या खुर्चीवरती कोणाला बसू देऊ नका. एक कोणीतरी फार मोठा महात्मा या खुर्चीवर बसलेला आहे, मला ती स्पंदनं जाणवत आहेत. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की या खुर्चीवरती स्वामी विवेकानंद बसले होते. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं पुन्हा त्या खुर्चीवर कोणाला बसू देऊ नका, ही खुर्ची जतन करून ठेवा, मला स्वामींची स्पंदनं या ठिकाणी स्पष्टपणे जाणवत आहेत. ही घटना अगदी अलीकडच्या काळातली घडलेली आहे. म्हणजे ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत, या वस्तूंच्या द्वारे आपण बाबा महाराज, दिगंबरदास महाराज यांची स्पंदनं जी आहेत ती स्पंदनं या ठिकाणी जतन करून ठेवलेली आहे. गुरु शिष्यांचा संवाद म्हणजे काय, याचं डेरवणला विवेचन करताना परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी म्हणाले होते की गुरुच्या मनातला भावना ओळखायच्या, त्या शिष्यांनी जाणायच्या आणि त्यानुसार आचरणात आणायचं, याला गुरु शिष्यांचा संवाद म्हणतात. तेव्हा दिगंबरदास महाराज आणि बाबा महाराज यांच्या मनातल्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदना काका महाराजांच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि ते आपल्या समोर या सगळ्या गोष्टी जतन करून ठेवत आहेत. या स्मृतिदालनाचं उद्घाटन ज्यांच्या पवित्र हस्ते झालं त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण साधारण उत्सुक आहात. मी सुद्धा त्याचे उत्सुक आहे. रघुवीर समर्थ. त्यांच्या हस्ते हे दालन खुलं झालंय. ते आचार्य गोविंद देवगिरी आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं आशीर्वचन आपण हृदयाचे कान करून ऐकूया. वर्षभरात जे अनेक महत्वाचे दिवस आपल्या पंचांगात येतात, त्यातल्या अत्यंत महत्वाच्या दिवसांच्या पैकी आजचा वसंत पंचमीचा पावन दिवस आहे. अत्यंत महत्वाच्या दिवसांच्या पैकी असं जे मी म्हटलं ते एवढ्या करता की आज भगवती सरस्वती मातेची पूजा करावयाची असते. सरस्वती पूजेचं माझं अनुष्ठान आळंदीत मी ठरवून ठेवलेलं आणि दूरभाषवरती मला चिंचोळकरजींचा निरोप आला की असं असं आहे. मला असं वाटलं की त्या ठिकाणी सरस्वतीची पूजा आपण आरंभ करून देऊया आणि संपूर्ण गुरुपरंपरा स्वरूप असलेली सरस्वती जी या ठिकाणी आज प्रकट होते आहे तिची पूजा करण्याकरता आपण जाऊया. कारण गुरुपरंपरा हीच खरी सरस्वती आहे. गुरुरित्याख्यया लोके साक्षात विद्या ही शांकरी. विद्या हा शब्द सरस्वती करता वापरण्यात येतो आणि या ठिकाणी माऊलींनी सद्गुरूंच्या परंपरेला, सद्गुरूंच्या त्या ज्ञप्ती परंपरेला, त्या ज्ञान परंपरेला विद्या म्हणजे सरस्वती म्हटलेलं आहे. जयत्याद्या नमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम. मौलींनी या ठिकाणी जे विशेषण या अखंड सद्गुरु चेतनेच्या प्रवाहाकरता वापरलेलं आहे ते आहे दयार्द्रायै. ही विद्या कशी आहे, ही सद्गुरूंची परंपरा कशी आहे, ही करुणामयी आहे, ही दयाळू आहे. दयाळुत्व हे त्याचं अत्यंत मोठं वैलक्षण्य आहे. सद्गुरूंची अनेक लक्षणं आहेत, पण त्या अनेक लक्षणांच्या मधनं हे दया लक्षण जर वजा करून टाकलं, ही करुणा जर काढून टाकली, तर त्यांचा आपल्याला किती लाभ होईल हा एक प्रश्नच आहे.
संत असणं, मोठा योगी होऊन जाणं किंवा अतिशय मोठा ज्ञानी होणं या वेगळ्या गोष्टी आहेत. ज्ञानी आणि योगी आणि संत यांच्यातलं अंतर हे आहे, जो संत झाला तो परार्थनिष्ठही झाला. ज्ञानी आणि योगी हे फक्त स्वतःपुरता विचार करून परमात्म्याच्या प्राप्तीकरता प्रयत्नशील राहतील. संतांचं तसं नाही. प्रल्हादांनी ज्या श्लोकामध्ये सांगितलं त्या श्लोकाचा संदर्भ असा आहे, भगवंतानं प्रल्हादाला वैकुंठात चढण्याकरता किंवा मोक्ष देण्याकरता मुभा दिली. प्रल्हादानं म्हटलं मला नाही यायचं, मला यायचं नाही, मला या ठिकाणी राहून लोकांची सेवा करणं, लोकांचा उद्धार करणं यामध्ये अधिक रस आहे. या बिचाऱ्या सामान्य लोकांना सोडून मला माझी एकट्याची मुक्ती साधायची नाही. संतांचं जीवन अशा प्रकारचं असतं. ज्ञानीही तरतात, योगीही तरतात, पण संत जगाला तारत तारत तरतात. हे संतांचं अत्यंत मोठं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून नारद भक्तिसूत्रामध्ये म्हटलं, ते केवळ तरत नाहीत, सतरती सलोकांस तारयती. ते तरतात तर खरेच, पण सोबत लोकांना घेऊन तरतात. ज्याप्रमाणे भगवती गंगामाई सातत्यानं वेगानं सागराकडे वाहतच असते. तिला सागराला मिळायचं असतं, पण मध्ये एखादा तृषार्थ आला तर त्याला ती तू माझं पाणी पिऊ नकोस सांगत नाही. एखादा उन्हानं अत्यंत तापला, तू माझ्या शीतल जलात स्नान करू नकोस असं सांगत नाही. एखाद्याचे कपडे मळले तर तू कपडे माझ्या धुवू नकोस, मी घाईत आहे, बिझी आहे असं सांगत नाही. तर या सर्वांच्या तापांना पापांना नष्ट करत करत गंगा माता ज्याप्रमाणे सागराकडे धावत असते, त्याप्रमाणे संत समाजाला सोबत घेऊन भगवंताकडे निघालेले असतात. योगी ज्ञानी आणि संत यांच्यामध्ये हे अंतर आहे, पण संत आणि सद्गुरूंच्या मध्ये एक अंतर आहे. संत नेहमी उपदेश करतात, आकाश वृत्तीनं तो उपदेश करतात. ज्याप्रमाणे पर्जन्य पडतो, पाऊस कोसळतो, ज्याच्या ठिकाणी जे बीज असेल त्या ठिकाणी ते बीज उगवतं. त्या पावसाला ईश्वर ब्रह्मसूत्रामध्ये म्हटलंय, ईश्वरस्तु पर्जन्यवत द्रष्टव्य. ईश्वर सुद्धा पर्जन्यवत काम करतो, म्हणजे तो सर्वांच्या करता असतो. सद्गुरूंचं वैशिष्ट्य आहे की सद्गुरू आपल्या करता असतात. त्यांचं स्पेशलायझेशन झालेलं असतं, त्यांचं लक्ष एकावरती असतं, एकेकावरती असतं. आणि त्यामुळे संत होण्यामध्ये कुणाची जबाबदारी स्वीकारण्याचं भान नसतं, पण सद्गुरू होण्यामध्ये आपली जबाबदारी त्यांनी घेतली. हे आपल्याला अत्यंत मोठं. शेक्सपियरचं जन्मस्थान बघत होतो आणि माझ्या डोळ्यात अश्रू होते. मला असं वाटलं की शेक्सपियर हा अत्यंत मोठा साहित्यिक आहे, ही गोष्ट सत्यच आहे. तो फार श्रेष्ठ साहित्यकार आहे, पण शेवटी तो एक भौतिक साहित्यकार आहे. त्याचं सुद्धा जन्मस्थान या लोकांना इतकं चांगलं जतन करून ठेवता येतं की कोणालाही त्याचा हेवा वाटावा. पण माझ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मस्थानी किंवा आळंदीला अशा प्रकारचं कुठलंही स्थान नाही की ज्या ठिकाणी जाऊन आपण इतकं समाधानी व्हावं. मला वाईट वाटलं. या ठिकाणी येऊन मला समाधान वाटलं की आपल्या गुरु परंपरेच्या ज्या छोट्या छोट्या वस्तू असतील त्या वस्तूंचं जतन करण्याकरता आपण लोकांनी एक असं ठिकाण निर्माण करून दिलंय की कुठल्याही विदेशी माणसाला मला म्हणता येईल की ये, आणि माझ्या भारतातही अशी परंपरा जिवंत आहे हे बघ. या परिसरात येत असताना जी गोष्ट जाणवते ती महत्वाची ही गोष्ट आहे की या ठिकाणची प्रत्येक गोष्ट स्टँडर्ड आहे. त्या गोष्टीला एक वेगळी झळाळी आहे, त्याला एक वेगळा काहीतरी अनामिक स्पर्श आहे. आणि तो अनामिक स्पर्श ज्याप्रमाणे व्यवस्थापनाचा आहे तो तर आहेच आहे. मी स्वतः पूज्य दिगंबरदास महाराज यांचं दर्शन 2दा घेतलं. आणि त्यांचं दर्शन घेतलं तेव्हा माझ्याशी नाही पण इतरांशी त्यांचं जे वागणं होतं ते मी पाहिलं. आणि त्यामुळे इथे शिस्त कशी आली, त्याकरता काय करडेपणा कडवेपणा
वरकरणी का होईना त्यांना लीला म्हणून दाखवावा लागत होता. हे थोडंसं मी अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. पण व्यवस्थितपणा हा ज्याप्रमाणे या वास्तूचा एक स्थायी भाव आहे आणि तो पराकोटीचा आहे आणि तो अन्य कुणीही येऊन अनुकरण करावं आणि या ठिकाणी येऊन शिकून जावं इतका चांगला आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुगंध हाही एक वेगळा अत्यंत विलक्षण असा या वास्तूचा स्थायी भाव आहे. आणि तो केवळ समाधीच्या स्थानी नाही, तर तो या संपूर्ण परिसरात दरवळताना आपणाला दिसतो. आणि आता तर एक फार मोठी व्यवस्था या ठिकाणी या स्मृती दालनाच्या निमित्तानं जी आपणा सर्वांना उपलब्ध झालेली आहे ती लोक विलक्षण आहे. संतांची चरित्र ऐकावीत, संतांची चरित्र वाचावीत. परवात माझा एका विद्वानाशी थोडासा वाद झाला. संत चरित्र कशाला वाचावी, त्यांचा फक्त उपदेश वाचावा, उपदेश ऐकावा. खरी गोष्ट अशी आहे, जोपर्यंत आपल्याला उपदेश करणाऱ्याचं चरित्र ठाऊक नसतं तोपर्यंत त्या उपदेशाला फारसा अर्थ आपणालाही लागत नाही, वाटत साधकच नाही. ज्याच्या अंतरंगामध्ये आपल्या सद्गुरूंच्या अशा अनेक गोष्टींच्या बद्दल जिज्ञासा नसेल. अरे, कुठलाही महापुरुष बघितला की सामान्य माणसांनाही, सामान्य जिज्ञासू लोकांनाही वाटतं हे काय खात असतील, हे काय वाचत असतील, हे पूजा कसली करत असतील, हे पूजा कशी करत असतील, हे काही व्यायाम करत असतील का, हे लिहित कसे असतील, असं सहजपणे आपणाला वाटतं. कुठल्याही मोठ्या पुरुषाबद्दल सामान्य लोकांना हे वाटतं, एक कुतूहल निर्माण होतं. मग ज्यांना आपण सद्गुरुस्थानी आपल्या हृदयाच्या कमलावरती विराजमान केलं, त्यांच्या या अनेक वस्तू त्या बघत असताना त्यांचं चरित्र आपल्या समोर आपोआप उलगडत जातं आणि आपल्या सद्गुरु सेवेमध्ये, आपल्या सद्गुरूंच्या चिंतनामध्ये त्याचा आपल्याला अत्यंत मोठा उपयोग होऊ शकतो. हा लाभ ज्याच्या ज्याच्या अंतरंगामध्ये अशा प्रकारची भावना असेल त्या प्रत्येकाला होऊ शकतो. आणि त्या ठिकाणी तर हा विशेष प्रकर्षानं होतो ज्या ठिकाणी सद्गुरूंची सगळी लक्षणं आपल्याला दिसतात. काय लक्षणं असतात ती? यस्य वेदमयी वाणी, यस्य देवमयी तनुः, यस्य ब्रह्ममयी दृष्टी, स गुरुः पातु मां सदा. ज्याची वाणी वेदमयी आहे, ज्या सद्गुरूंची वाणी वेदांचं पावित्र्य घेऊन निघालेली आहे, या ठिकाणी मला हे निश्चितपणे सांगता येतं. कारण महाराजांचं चरित्र मी फार नंतर वाचलं, पण बिडकर महाराजांचं चरित्र मी माझ्या लहानपणी वाचलं. आणि ते जेव्हा वाचलं तेव्हा त्यांनी आपला वारसा ज्यांना प्रदान केला ते कसे असतील हे मला जाणवू लागलेलं होतं. आणि म्हणून मला स्पष्ट सहजपणे सांगता येतं, यस्य वेदमयी वाणी, याचा अर्थ वेदांचे मंत्रच त्या वाणीतनं आले पाहिजेत असं नाही. किंबहुना अशा प्रकारची वाणी अशी झालेली असते की त्या वाणीतनं जे येतं ते वेदमंत्र होऊन येतात. परमश्रेष्ठ संत श्री गुलाबराव महाराज अत्यंत वेगानं काहीतरी डिक्टेट करत होते आणि लिहिणाऱ्याची तारांबळ होत होती. त्यामुळे त्या लिहिणाऱ्यानं म्हटलं, महाराज थोडं सावकाश बोला, नाहीतर काही शब्द निष्ठून जातील, काही वाङ्मय आम्हाला गमवावं लागेल. महाराज बोलले, तू चिंता करू नकोस बाळा, जमेल तेवढं लिहून घे, बाकी सगळं लेखन देवता करतायत. हे सगळं मरणारं लेखन नाहीये, हे अक्षय टिकणारं लेखन आहे. अशा प्रकारे देवता ज्यांच्या आसपास राहून ज्यांची सेवा करू इच्छितात, अशा प्रकारचं ज्यांनी आपलं व्यक्तिमत्व बनवलं, त्या बनवणाऱ्या लोकांच्यापैकी एक फार थोर महात्मा पूज्य श्री सहस्रबुद्धे महाराज या नावानं या ठिकाणी राहून गेला. हे पुणेकरांचं नितांत भाग्य आहे. संपूर्ण परमार्थ ज्यांच्यामध्ये साकार झालेला आपणाला दिसावा, अशा प्रकारची अत्यंत थोर विभूती आणि त्या विभूतीची चाललेली अखंड परंपरा या ठिकाणी नांदते आहे. हे आपणा सर्वांचं फार मोठं भाग्य आहे. या स्मृतीच्या दालनामध्ये जेव्हा आपण प्रवेश कराल आणि बघाल, तेव्हा अत्यंत लहान सहान, बारीक लहान सहान भौतिक दृष्टीनं म्हणतोय मी, त्या वस्तू त्या ठिकाणी इतक्या रेखीवपणे ठेवलेल्या आढळतील आपणाला.
त्या वस्तू कशा करता ठेवल्या आहेत, आपण काय करणार त्यांचं, या सगळ्या वस्तूंचं नुसतं दर्शनही आपण घेत राहिलो, जर त्या वस्तूंच्या समोर आपण उभं राहिलो आणि त्या वस्तू आपल्या अंतरंगामध्ये आपल्याला बाणवता आल्या, तर त्याच्यातनं आपल्या अंतरंगामध्ये आपोआप आपल्या सद्गुरूंची लीला आरंभ होईल, यात मला शंका वाटत नाही. त्या वस्तूच्या माध्यमातनं त्या लीलेपर्यंत पोहोचता येईल आणि आपल्या ध्यानाचं आणि उपासनेचं एक वेगळं दालन आपल्या अंतरंगामध्ये या स्मृती दालनातनं ते दालन उघडलं जाईल. याकरता स्मृती दालनाची आवश्यकता होती, ती या ठिकाणी पूर्ण झाली. ती पूर्ण केल्याबद्दल या ठिकाणच्या सर्व न्यासीगणांचं मी अभिनंदन करतो आणि याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशा प्रकारचं आवाहनही मनपूर्वक करतो. ही अत्यंत मोठी पर्वणी आपणा सर्वांना जी प्राप्त झाली ती इतकी महत्वाची आहे की या एका सेवेतनं सर्व सेवांचे मार्ग आपणाकरता खुले होतात, सर्व सिद्धींचे मार्ग आपणाला खुले होतात. माऊलींनी स्वतः म्हटलं, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आणि पुढे त्यांनी त्या मंगलाचरणामध्ये म्हणून टाकलं, अहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी, अहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी, तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. सद्गुरूच्या एका कृपा दृष्टीनं, सद्गुरूची एक कृपा दृष्टी ज्याला प्राप्त झाली तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. त्याला काय गवसणार नाही असं काहीही नाही. तुम्हाला ठाऊक असलं पाहिजे, पंडित भीमसेनांना त्यांचा स्वर गवसला, ते असेच हिंडत फिरत होते, पण त्यांना त्यांचा स्वर त्यांच्या साधनेतनं गवसला. तो मध्व संप्रदायाचं अत्यंत उत्तम स्थान असलेल्या मंत्रालय या ठिकाणी सद्गुरूंच्या कृपेनंच त्यांना तो गवसला. ज्याप्रमाणे त्यांना त्यांचा स्वर गवसला, त्याप्रमाणे आपणालाही आपल्या जीवनातला स्वर या ठिकाणी गवसू शकेल. तो तसा गवसो आणि त्या स्वरानं तुमचं आणि माझं जीवन सफल होवो अशा प्रकारची प्रार्थना सद्गुरूंच्या चरणी करून हे निवेदन त्यांच्या चरणी मी अर्पण करतो. आपल्या जीवनाचा स्वर आपल्याला मिळावा अशा पद्धतीचा मनपूर्वक आशीर्वाद देत ईश्वर तत्व, संत तत्व, गुरु तत्व या सगळ्याचं विवेचन करत जे काम म्हणजे स्मृतिदालनाचं उद्घाटन केलं त्याचं महत्व सांगत आपल्याला तृप्त करून टाकलेलं आहे. आचार्यांच्या ऋणात असेच अनमोल ठेवे आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत राहावेत याकरता प्रार्थना करूया. अहंकार जळून जावा, वासनेचा ठावची नुरावा, कल्पना विरमोनी उपजावा, शुद्ध भक्ती भाव अंतरी, षड्रिपूंचा संबंध सोडी, आशा तृष्णा समूल काढी, ममता संवरो निमाडी, भक्ती सोहळा मज करवी, तिन्ही देहांचे घडो विस्मरण, विवेक वैहन उपजो शुद्ध सोज्वळ ज्ञान, अज्ञान तिमिर नाशोनी, अलक्षी लक्ष राहो सदा, मन घेवो स्वस्वरूपाची छंदा, बुद्धिबोधाचे ऐकडो अविरत तव कृपे, चित्त चैतन्ये मिसळावे, मी तू प्रणवगे चिरावे, भक्त्याचे निस्वासनाक्षय होवो की, निजानंदाची दीपवाळी प्राप्त होवो सर्वकाळी, सगुण निर्गुण ऐक्याचे मेळी, द्वैत भावो मावळोन, वैर गमनासी न घडावे, शुद्ध भक्तीसी त्वा द्यावे, भूतमात्री तव रूप देखावे, ऐसे भजन व्हावे की, न घडो कवनाचा मत्सर, धर्म श्रद्धा वाढो भार, वेद विहित मार्गाचा आचार, करवी सद्गुरु मज करवी, तुझे नाम रूपाचा विसर, न पडो मज हात्या वावर, सेवा धन द्यावे अपरंपार, जन्मो जन्मी गुरुराया सदासावी, शुद्धमती सदैव असावी, नित्य आनंदाची व्हावी, प्राप्ती भूत मात्रासी, तव गुरुमा समकृपा दृष्टी, सदैव असावी मजवर्ती, तुटोन्या जीव ग्रंथी, सायुज्यता घडावी, अखंड तव स्वरूपी भरोन, रहावे मी विसावोन, अविरत घडावे तव गुणगान, माझे वाचे गुरुराया, तुझे स्वरूपाचे चिंतनावीण, रितान जावा एकही क्षण, अखंड स्वस्वरूपानुसंधान,
घडवी सद्गुरु माऊली सकल विश्व सुखी व्हावे तुझे भजनी लागावे हेची मागणे श्री गुरु रावे द्यावे मज बाळकासी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरुराज रामानंद बिडकर महाराज की जय राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री सद्गुरु दिगंबरदास महाराज की जय श्रीपाद श्री वल्लभ श्री नरहरी श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरदे हरी विठ्ठल मंगलमूर्ती मोरया. आता व्यासपीठावरून पाहुणे आणि मग बाकीच्यांना सूचना मिळतील.